गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि कुठे चाललो आहे आपण आज आम्ही चाललो आहे का कॅफे, जिथून सनसेट व्ह्यू खूप छान दिसतो असा आम्हाला रेफरन्स दिला आमच्या फ्रेंड्सनी आणि आम्ही त्यांच्यासोबत जातो. बापरे, विसरली मी एकदम तू बोलला तर. वा, किती चांगले शब्द आहेत का माझे. ओके, सो ठीक आहे, आम्ही तिथे जाणार आहे. तुम्हाला पण दाखवू आम्ही व्ह्यू. आम्हाला दिसला की दाखवू तुम्हालाही. आणि बस दुसरं काही नाही. अजून काय, हे आमचे आउटफिट्स आहे, हे आम्ही दाखवू थोड्या वेळाने जेव्हा तिथे पोहोचू आम्ही तेव्हा नक्कीच. आणि माहीत नाही तिचं फूड कसं असेल कसं नाही, पण आम्ही स्पेशली व्ह्यूसाठी बघायला जातोय. कारण आम्ही गेलो नाही असं कुठे कॅफेत ना जिथे सनसेट दिसते. सो कासरसाई गेलो होतो, बट तेव्हा ऍक्च्युली आम्ही जेव्हा कासरसाई गेलो होतो तेव्हा तिथे इतके कॅफे नव्हते. स्टार्टिंगच होतं ते, असं म्हणू शकतो आपण. नॉर्मल बेसिक भजे वगैरे भेटायचे तेव्हा, स्पेशल असे कॅफे नव्हते. आता खूप छान झालं कासरसाई डॅम पण. हो, पण आता आम्ही जिथे चाललो त्याचं नाव मला आठवत नाही आहे. आम्ही माझ्या फ्रेंडला घ्यायला चाललो आहे, जिच्यासोबत आम्ही जाणार आहे. तर तिला माहिती आहे नाव, आणि तिने मला बघायला सांगितलं होतं. मी आता बघते तिला तिच्या घरापर्यंत पोहोचायच्या आधी. नाही पण पवना लेकच्या जवळपास आहे कुठेतरी. असं आहे. तर तिथे गेल्यावर आम्ही सांगू, तुम्हाला रिव्ह्यूज देऊ, तुम्ही जायला पाहिजे की नाही असं सांगू. बस बाकी काही नाही. खूप छान ऊन आहे, कडक ऊन आहे छान. आणि रात्री मग परत छान कडक थंडी असते. ठीक आहे, चालेल, भेटू आपण तिथे गेल्यावर. बाय बाय. मला कॉल आला, म्हटलं ना कॉल येणार. बाय. छान, तू काय म्हटलं मला आता? मी म्हटलं तुझ्या मावशीचं घर आहे इथे, तुला जायचं असेल तर जाऊन ये, 2 मिनिटं भेटून ये उभ्या उभ्या. जसं म्हटलं तसं सांगायचं. तू बाहेरचं खातं, तर मी म्हटलं बाहेरच खायचं आहे, जास्त नखरे करशील तू उतरीत जा मावशीच्या घरी. असं म्हटलं तुला? असं म्हटलं मी. म्हणजे मला भूक लागली आहे, तर मी खायचं म्हणत आहे याला, त्यामुळे म्हणतात की खायचं असेल तर उतार खाली. कारण दिवसभर खायचंच असते ना, बाहेर आल्यावर तर जास्तच भूक लागते. काय खाल्लं? मग घरी भात होता, सगळंच होतं घरी. काय भात आणू, जळलेला होता. जळलेला भात खाऊ? जळला, आग लागली होती, कोळसा झाला होता त्याचा. पण तो किती मोकळा आणि जळलेला भात होता. ठीक आहे. आणि मी बाहेरचं काय, मी फक्त पाणीपुरी म्हटलं, 4 घास पाणीपुरीचे मी खाऊ नाही शकत. ठीक आहे, 4 घास 4 पीस डन. गायत्रीला घेऊन पाणीपुरी खायला जातो. आता ती नाही म्हणून, ती तशी जाईन तुझ्यासारखी. गायत्री हो म्हणशील. बाय. पाणीपुरी वाला आहेच नाही म्हणून तो खुश आहे आणि मी येतो बाय. सॅड आहे. बाय. आली गायत्री आली. आमचा रोड चुकला, आम्हाला गुगल मॅपने चुकीचा रोड दिला. गुगल माता चुकली. सगळं आता आपण मंदिरं पार करून, शेतं पार करून जाणार आहे. आता काय माहित, आम्ही अशा रोडने आलोय, दाखवते मी. कुठेतरी इथे जिथून एकच कार फक्त एका वेळेस जाऊ शकते अशा ठिकाणी आम्ही आलोय. खूप छान, खूप छान. अनिकेतला मज्जा येते ड्रायव्हिंग करायला. 60 मीटर. आता यांचं पण नाही, इथून राईट घ्या, इथून घेऊ मग राईट. इथून आणि इथून राईट घेतलं. काहीच नाहीये इथे, काहीच नाही. इथे आम्हाला गुगल मॅपने राईट घ्यायला सांगितलंय. रोड संपला. मला असं वाटतं हे मॅपवरच. हे लोकही मॅपवर झाले का? यांच्याशी बोलायचं आहे आपण. असं जेसीबी वाला जाऊ शकतो बाय. मग बरोबर आहे, ते छोट्या पुलावरून 2 व्हीलर जात असेल ना. तू बस खामोश पागल औरत. का बरं चुकलं सांगा निकेत आपला? कारण आमची मैत्रीण गायत्रीने मॅप मध्ये 4 व्हीलरच्या जागी 2 व्हीलर सिलेक्ट केली होती आणि 2 व्हीलरचा रोड घेतला होता 4 व्हीलर साठी. आता वापस चाललो मी या एवढ्याशा रोडनी, पण ठीक आहे ना. आता फायनली चांगल्या रोडवर आलो आम्ही. गाड्या कसा जाणू चांगल्या तो रोड. रोड चांगला होता. चल मग यू टर्न घे. फायनली आता अनिकेत घाबरला मला की मी ब्लॉग मध्ये सांगणार होती आणि मला काहीच नाही खिलवलं. आम्ही किती मिनिटं राहिले आता? जीवन प्रिय आहे. किती 10 मिनिट दूर आहे फक्त. आम्ही 10 मिनिटं 1.5 तासापासून आम्ही आलो, पण यांनी मला काहीच खाऊ दिलं नाही. आता आम्हाला एक काय तिथे बेकरी दिसतं. बेकरी आहे, रवा केक वगैरे छान मस्त. आणि गायत्री बाय. नाही, गायत्री बाहेर गेली बेकरी. जा फटाकन घेऊन या बरं, मग सनसेट राहील. बाय. सनसेट. बाय. माझ्या मागे लागलं.
आता मी दाखव चिप्स घेतले फायनली. आता पोटात जाईन आमच्या, म्हणजे माझ्या. थोडा खाली कर, थोडा खाली. बोल ना, तू बोलला अरे हे येत आहे मधात. तू बोल ना. मी काय ड्रायव्हर काय बोललेलं. आता आम्ही हे गायत्री पहिल्यांदा आली माझ्या ब्लॉग मध्ये है ना. येस आता हा पूर्ण खाणार आम्ही. तिथे पोहोचायच्या आधी मग तिथे गेल्यावर अजून तिथे पण खाणार. तोपर्यंत बाय. Bye. मला कोण असं वाटतं काहीतरी आपण ते तिथं होतो खाली. त्या थंडी. अच्छा तो होता का तो. ते तिथे आम्ही आलो याच्या आधी. जाऊन आपण झूम करते मी. इथे आलो तो आम्ही आधी. हाच व्ह्यू होता आम्हाला. फोटो आहे माझे या व्ह्यू मध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच. चला आता चला. किती राहिलो आपण. धूळ दिसत ना गाडीवरच्या निघे. तिथून तो वरचा मस्त होता, तिथून जर हिनं काढला असतं ना वरून. तेव्हा आम्ही खात होतो जरा, त्याच्यामुळे आम्ही व्ह्यू नाही घेऊ शकलो. डावीकडचा. हा ना महत्वाचं आहे. झालं हे हेच आहे. कोणतं हे आमची डेस्टिनेशन आहे. ही लेफ्ट आहे म्हणते ना. हेच काय गायत्री लेफ्ट पाहत घरी. अच्छा हे भाऊ सोफे छान आहे. चोरायचे का. लावू का गाडी मी. हे वरच आहे का हे. मला वाटलं हे खाली. चटपटा. आता आम्ही पोहोचलेलो आहे कॅफे ओवन लेक साईड. बघू आता बापरे मला हे कसं असेल. दिसत तर छान आहे. व्ह्यू पण खूप छान आहे. हे पाय इथून असं साईडनी येत आहे छान. ये ना. हा मला टाकू. आणि त्याचं आधार कार्ड. केस बघ छान दिसते माझे. ते आहे आमचं. कुठे इकडे 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 मागे. आपण आम्ही आता अपोजिट साईडला आहे. ननिकेतला नेहमीसारखा कॉल आलाय ॲज ऑलवेज. हे मागचा व्ह्यू. अरे उन्हात घ्यायचं ना छान. घेऊ ना ते ना. हां घे. उन्हात डोळे बंद होतात ना मग. त्याला व्ह्यू दाखवला. व्ह्यू दाखवला. बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते एकदा. आणि आता आतमध्ये जाऊन पाहतो. इथे खूप बोलत आहे ना. इथे खूप सगळे कॅफे आहे. तर आम्ही इथे जाऊन पाहतो आतमध्ये. आणि चांगला नसला तर दुसऱ्या. हा एक दोन कॅफे सर्च करू कोणता चांगला आहे मग तुम्हाला सांगू. तोपर्यंत बाय. हॅलो. किती सुंदर दिसते. ते सूर्य ऊन पडते ना म्हणून. पण आहेच तसे चांगले. फायनली आलो आम्ही. कोणतं कॅफे आहे. ओवन लेक. ओवन लेक साईड. ओवन लेक साईड. ओवन लेक साईड छान आहे. पवना लेक जवळ आहे इथे ना. आणि व्ह्यू पण खूप छान आहे. व्ह्यू खूप छान आहे. एंट्री फी आहे. एंट्री फी 100 रुपीज आहे. जर गर्दी वाढत चालली तर ती 200 पण होते, 250 पण होईल, 500 पण होईल असं वाटत आहे. पण रिडीमेबल आहे. हां पण आपण तुम्ही जेवण वगैरे काही किंवा नाश्त्यात काही पण घेऊ शकता. त्यात रिडीम होऊन जातील ते. ठीक आहे. आता व्ह्यू बघू एकदा छान आमच्यासोबत. खूप सुंदर आहे. असं गोल फिरवा. फ्लावर्स वगैरे पण खूप सुंदर. खूप सुंदर आहे. व्ह्यू खूप छान आहे. मला गॉगल पाहिजे. जाऊ दे. काय तुझं घेते. मी गॉगल घालेल. ठीक आहे. आता पहा प्रॉपर्टी घेते मी. बघा तिथे घेते चांगलं. मी चांगलं घेते. घेत आहेत तरी. ठीक आहे. एकदा अंकिताच्या हातातून बघून घ्या व्ह्यू. ती म्हणते खूप छान दाखवतो म्हणते मी. आता आम्ही हे झालं रील पण काढणार आहे. आमची रील पण बघा ना इंस्टाग्रामवर. पूर्ण पैसा वसूल. हो खूप छान वाटतं. पण आता गर्दी वाढत आहे. एवढी गर्दी असली तर माहीत नाही. आम्ही टेबल पण बुक केला आहे. गायत्री तिथे बसली बिचारी टेबलवर जाऊन. फोटो सेशन सुरू आहे तिचं. सेल्फी सेशन. आणि हे असं सुंदर दिसतं. तिथे लवकर जाऊन करून. हां चल. टेबल आत्ताच टेबल अक्वायर करून. म्युझिक पण चालू झालं लाईव्ह. आपल्या टेबलवर लक्ष ठेवा. टेबलवर गेल्यावर सांगू. हां खूप सुंदर सनसेट दिसत आहे. तो दाखवते. खूप
सगळे सेट्स आहेत छान. हां मी पण दिसत आहे. काय सांग असं आपल्याला जे पाहिजे ते सांगू नका. आपले फोटो काढू टेम्पटिंग नाही दिसत आहे फोटो. नाही ना छान आहे. आले सुद्धा दादा आपलं दूध. टेस्ट आहे छान आहे. आणि अनिकेतने तिथे लेझर शो सुरू होता काहीतरी, तर तिथे जाऊन माझं आणि त्याचं नाव लिहून घेतलं आणि त्याने मला सांगितलं की तिथे हार्ट पण त्यांनी सांगितलं होतं, पण ते त्यांच्या टाईपरायटरमध्ये नव्हतं काहीतरी. सो स्वीट ऑफ फेम आता तो नाही आहे इथे. मी जेव्हा रेकॉर्ड करते तेव्हा ऑफिसला गेला आहे तो, पण सो स्वीट ऑफ फेम. सजनी रे जीना मेरा गुण है तेरा कि मैं करा तू कर एतबार मेरा मैं करूँ इंतजार तेरा तू दिल तू यो जान ले मैं तेनू समझा तेरे बिना लगता जी मैं तेनू समझावागी ना तेरे बिना लगता जी. आणि ऑफकोर्स तिथे 2च डिश घेतल्यावर आम्हाला भूक तर लागणारच होती, त्यामुळे आम्ही लक्ष्मी चौकमधल्या एका चौपाटीवर आलो. तिथे लेव्ही मोमोज म्हणून आहे, तिथे आलो. याच्या आधी मी तिथले मोमोज खाल्ले होते, सो ते ऑर्डर केले आणि कॉफी घेतली त्याच्याच बाजूच्या एका दुकानातून. सो कॉफी छान होती. मोमोज मला मागच्या वेळेससारखे नाही वाटले. मागच्या वेळेस तंदुरी मोमोज बोलावले ते खूप छान बर्न फ्लेवरचे होते, हे तेवढे नव्हते, पण ठीक आहे, खूप खराब पण नव्हते. सो दॅट्स ऑल. हॅलो गाईज, आज पवना लेक गेलो होतो आम्ही. तिथे काय झालं पवना लेक थोडी आता मग एक्झॅक्ट पवना लेकच्या आजूबाजूला तिथे एक कॅफे आहे. कॅफेचं नाव होतं लेक साईड ओवन लेक साईड. ओवन नव्हतं, थांबा एक मिनिट, एक्झॅक्ट काय होतं मी बघू द्या, कन्फ्युजन आहे. द ओवन लेक साईड म्हणून एक कॅफे आहे आणि खरंच खूप छान आहे कॅफे. तिथे वर्थ इट आहे आणि सनसेट पाहायला गेलो होतो आम्ही. खूप छान, खूप गर्दी होती. म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये तरी खूप जास्त गर्दी होती जेव्हा सनसेट होता. नंतर मग हळूहळू गर्दी कमी झाली. आम्ही पण ऑलमोस्ट 7-7:30 होतो आपण तिथे. मग आम्ही रिटर्न निघालो कारण अंधार पण झाला होता. मला वाटलं होतं न्यूजवाले जे कॅफे असतात तिथे जेवण वगैरे चांगलं नसेल, पण जेवण म्हणजे आम्ही 2च डिश घेतल्या, पण ते छान होतं. कारण 2च याच्यासाठी घेतल्या कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं. कारण ॲक्च्युली मे बी लोक पहिलेच बुकिंग करून ठेवतात. आम्ही खायचं खूप लेट सांगितलं त्यांना,
त्यामुळे प्राइस ठीकच हां होती. प्राईस नॉर्मल फक्त होत्या. कॉफी खूप महाग होती 200. कॉफी आणि चहा खूप महाग आहे. कॉफी 120 होती 220 नाही, कॉफी 200ला होती, चहा 80. चहा 80 की 90 रुपयाला होता. या 2 गोष्टी महाग आहे, बाकी स्वस्त आहे तिथे. आणि त्यानंतर मग नॉर्मल बस मग बाहेर घरी आलो, फ्रेश झालो आणि काही आता बाहेरच 12 खाल्लं. वाजले. आणि बाहेरच खाल्लं. नेहमीप्रमाणे आज पण बाहेरच खाल्लं. आमचं बाहेरच रिच्युअल खायचं. होऊन गेलाय विकेंडला बाहेर खायचं. विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी बाहेर गेलो की बाहेर खायचं. आणि आता उद्या निकितने तरी हेल्दी खाल्लं, जरा दाल तडका आणि पोळी, मी सोया चाप खाल्ला. तू पण हेल्दीच आहे ना तुझ्या पॉईंट ऑफ मी व्ह्यूनी. नाही म्हणत तो सोया चाप. ओके. मैदा नसेल टाकत तर हेल्दी आहे. नाही, तिथला असेल चांगला. ठीक आहे, जाऊ द्या. सो आता मी असं वेळेवर बाहेर ठरलं आमचं, त्याच्यामुळे मग आम्ही व्लॉग सुरू केला. कारण की मला माहीत होतं की तिथे गेल्यावर सनसेट म्हटल्यावर चांगलाच व्ह्यू येईल, म्हणून ब्लॉग सुरू केला, बाकी काही नाही. पण ठीक आहे, आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, तेव्हा आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग करत राहू, होपफुली. नॉट शुअर. पण ती जागा खूप छान आहे आणि मी तर सजेस्ट करेल की आता छान थंडीचा वेळ आहे, थंडीचा मोसम आहे, तर नक्की जा. कारण जोपर्यंत ऊन असते तोपर्यंत ठीक असते, मग नंतर खूप थंडी, खूप जास्त म्हणजे थंडावा आम्हाला होत असं होतं जातो. की हां कधी जातो गाडीत. गाडीत जातो 6-7 नंतर फार जास्त थंडी होती तिथे. आणि 6लाच अंधार पडते, त्याच्यामुळे लवकरच जा. मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही तिथे 3 वाजता जर पोहोचले ना, आम्ही 3-4 आम्ही 5च्या जवळपास पोहोचलो. तुम्ही तिथे 4 पर्यंत जरी पोहोचले तर व्ह्यू पण खूप छान आणि टेबल पण भेटेल चांगला, तुम्हाला जो आवडेल तो. तुम्ही कुठेही बसू शकता, जो पहिले तो बसेल आम्ही असा आहे. 5ला गेलो तेव्हा गर्दी खूप कमी होती. आम्ही टेबल वगैरे ठेवला, आमच्या पर्स ठेवल्या, पण शेवटी तिथे इतकी गर्दी होत आली होती की ते लोक म्हणजे. आणि तुमचं फोटो सेशन पण चांगलं होईल जर लवकर गेला. आम्हाला अर्धाच तास, जोपर्यंत सूर्य होता तोपर्यंत नाही, अर्धाच तास मिळाला. अर्धा पाऊण तास भेटला असेल जास्तीत जास्त, पण छान आहे. ठीक आहे, चला भेटू मग लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा प्लीज. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि इंस्टाग्रामवर पण हो, इंस्टाग्रामवर फॉलो करा. लिंक टाकेल मी. अंकिताचा चॅनल पण आहे, त्याला पण फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, करा. फॉलो पण करा. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट, भेटू लवकरच.